ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आपलं काय संत चरित्र. आता कोण? चोखा मेळा. बघा चोखा मेळा हा एक संत होता आणि चोखा मेळाचा जन्म विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात देऊरगाव येथे झाला आणि उदरनिर्वाह करता ते मंगळवेढा येथे आले. त्यांच्या बायकोचं नाव सोयराबाई. आता त्यांच्या वडिलांचं नाव सुदाम येसकर. पूर्वी काय होतं, हे जे हरिजन यांना काय होतं, गावाच्या बाहेर प्रवेश, अस्पृश्यता आणि यांना बाहेर ठेवण्यात यायचं. आणि मग त्याने काय करायचं, गावातून भाकर मागायची आणि गावाची राखणी करायची. आता वास्तविक हा जर हरिजन जर म्हणतो ना आपण, हरिजन म्हणजे हे कोण? भगवंताचे लोक. हरी म्हणजे भगवंत. आणि यांची कशी झाली उत्पत्ती? एकदम चांगली झालेली, वाईट नाही आहे, पण लोकांनी त्याला वाईट मानलं गेलं. पूर्वी काय होतं, एखाद्या बाईचा जर नवरा मेला आणि मग नवरा मेल्यानंतर तिला घरात कोणी ठेवत नव्हतं, मग तिला काय करायचं, घराच्या बाहेर उचकून द्यायचं. आणि मग तिनं काय करायचं, गावात ती झाडझुडून काढायचं, साफसफाई करायची आणि मंदिरात राहायचं. आता ती मंदिरामध्ये असेल एखादी बाई देखणी आणि तो मंदिरात पुजारी, त्यांचा संबंध आला, त्यांच्यापासून मुलगा जन्माला आला, मग तो एकदम तुच्छ मानला गेला. आणि मग त्याला काय नाव ठेवलं? हरिजन. हा कोण? भगवंताचा. आणि मग त्याची जी उत्पत्ती झाली पुढं, ते सगळे हरिजन मानले गेले. हरी म्हणजे भगवंताचे. आणि मग त्यांना वाईट मानायचं काहीच गरज नाही, पण त्यावेळेचा जो जातीयता होती ना, आणि ब्राह्मण, आणि त्यांनी काय करायची, माधवगिरी मागायची आणि गावाची साफसफाई करायची, स्वच्छता, मेलेले गुरं नेऊन टाकायचे. आणि शहरांना 1.5 धपाड होते. आणि बघा शिवाजी महाराजांच्या टायमाला येसू कंकण हा एक धिप्पाड योद्धा होता. आणि संभाजी महाराजांना ज्या वेळेला मारलं आणि त्यांचे तुकडे एक हरिजनांना शिवले आणि त्यांनीच युद्ध केली. आणि बघा तेच आपले बाबासाहेब आंबेडकर. आणि आंबेडकरांनी काय लिहिली? राजघटना लिहिली. बघा हा जो चोखा मेळा, मंदिरात जाता येत नव्हतं, पण त्यांनी भगवंताची सेवा करून आणि त्यांनी मंदिर प्रवेश केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आता 6 डिसेंबरला निर्वाण दिन येईल, तर यांनी आपल्याला काय दिला, की आता आपले विलक्षण झालं ना, लोकशाहीचा अधिकार दिला. आपल्याला पूर्वी असं मत नव्हतं, हुकुमशाही होती. आणि मला वाटेल मी त्याला मत देईल, मी माझ्या मनासारखं वागल. ही स्वतंत्र कोणा दिले? बाबासाहेब आंबेडकरांना दिले. किती पुण्य आहे. आपण परतंत्यात होतो, आपल्या मनानं आपल्याला वाटता येत नव्हतं, आणि इतकं महान काम आंबेडकरांनी केलेले. आणि तेच भगवंताच्या दारामध्ये प्रवेश मिळवायचं काम चोखा मेळानं केलेलं आहे. आणि असा चोखा मेळा पोट पाणी भरण्याकरता याला मंगळवेढ्याला आले. आता जाती येता, मग तो काय करायचा, महाद्वाराच्या बाजूला भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि बाहेरूनच दर्शन घ्यायचं आणि जायचं. आता एक दिवस भगवंताला दया आली आणि भगवंताने काय केलं, त्याला इच्छा होती, जे इच्छे प्राणी ते पूर्वी चक्रपाणी. आणि त्याची इच्छा होती का मला देवाचं दर्शन व्हावा. आणि भगवंताने त्याला मंदिरात नेलं, गाभाऱ्यात नेलं. आणि त्या पुजाऱ्यांनी ऐकलं कोण बोलतंय, आणि मग त्याने बघितलं चोखा मेळा. आणि मग त्याने काय केलं, त्याला खूप मारलं आणि त्याला बाहेर उचकून दिलं. बघा चोखा मेळा एक दिवस. मग त्याला काय केलं, त्याला चंद्रभागेच्या त्या बाजूला
तिथे झोपडी बांधायला लावली आणि तू इकडं यायचं नाही. तो मंदिरात जातो, विभूतीला घेऊन जातो, त्याला मंदिरात प्रवेश नाही. आणि मग एक दिवस भगवंत चोखामेळ्याच्या घरी एक ब्राह्मणांचं रूप घेऊन आणि गेला. मला खूप भूक लागली आणि मग तिनं काय केलं, एक भाकर आणि दही दिलं आणि ते दही कुठं सांडलं, ते पितांबरावर सांडलं. आणि कावळा कडुलिंबाच्या झाडाखाली त्याचं वास्तव्य होतं, त्याच्या दारात कडुलिंबाचं झाड होतं. तो कावळावरून ते निंबोळे टाकत होता आणि मंदिरातला पुजारी रस्त्यानं चालला होता. आणि आपण म्हणतो ना, लेकी बोले सुने लागे, तसाच चोखामेळा काय म्हणला, ए कावळ्या, ते निंबोळ्याखाली टाकू नको, इकडे खाली भगवंत जेवतात आणि त्याच्या अंगावर पडल. आणि त्या याला म्हटलं, मलाच कावळा मानला. आणि त्याने काय केलं, त्याच्या गालात मारली चोखामेळाच्या. आणि जेव्हा मंदिरात आला तर भगवंताचा गाल सुजलेला होता. आणि ते जे त्याच्या पितांबरावर दही सांडलं होतं ते दही होतं. आणि मग त्या ब्राह्मणाने काय केलं, चोखामेळ्याचे पाय धरले. बघा, इतकं मोठं महान काम, अस्पृश्यता, तरी जिद्द आणि चिकाटी. आंबेडकरांनी सुद्धा जिद्द चिकाटी धरली, यासाची कंकाना धरली, संभाजी महाराजांचे पेट चिवलं जाळलं त्याने सुद्धा चिकाटी धरली. आणि हे जे लोक होते हे काय करायचे, इंग्रजांना सहकार्य करायचे, शहरांना धिप्पाड होते आणि गावाची राखणी करायची. यांची वस्ती गावाच्या पूर्वेला, आजही त्यांची वस्ती पूर्वेला आहे. आणि महान काम करणारा हरिजन म्हणजे हा जो म्हणतो, पूर्वी त्यांना मानत नव्हते पण ते चांगले महान काम करणारे होते. असं काम यांनी कोणी केलं, चोखा महाराजांनी केलं. आणि मग त्यांची बायको बाळांत होणार होती, तिचं खूप पोट दुखत होतं. आणि मग माझ्या बहिणीला घेऊन या, आणि बहिणीला आणाया चोखामेळा गेला. इकडं भगवंतांनी बहिणीचं रूप घेतलं आणि तिचं बाळंतपण केलं, तिचे घाण कपडे धुतले. ज्या आता पूर्वी लांब प्रवास होता आणि बुलढाणा विदर्भात जायचं, 7-8 दिवस त्याला लागले. तेवढ्या वेळात भगवंतांनी सगळं रूप घेतलं. आणि जेव्हा ती घरी आली तेव्हा म्हणत्या, मग तू आता आली, मग हे काम कोणी केलं. बघा, चोखामेळ्यानं भगवंताच्या याच्या चोखामेळ्याच्या बायकोचे भगवंतांनी कपडे धुतले. आणि मग चोखामेळ्यानं ज्या वेळेला मंगळवेढ्याला तिथं वेशीचं काम चालू होतं. आणि मग हा कोण, वेसकर, याच्याकडून हक्कानं काम करून घ्यायचे. आज जसं आपण कायद्याकडून काम करून घेतो ना, मोलकऱ्याकडून, तसं त्याच्याकडून हक्कानं काम करून घ्यायचे आणि त्याला तिथं काम करण्यात मिळलं. असे बरेच लोक काम करत असताना आणि ते भिंत धसली आणि त्या भिंतीमध्ये चोखामेळ्याचा अंत झाला. आणि मग त्यावेळेला नामदेव होते, संत त्यांना मानत होते. मग आता याची चोखामेळ्याची समाधी रचायची. मग आता त्याचे हाडकं ओळखण्याकरता ते कानाला लावायचे. जनाबाईच्या गौऱ्या काय विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, तसं अर्जुनाच्या क्रोमरोमात कृष्ण कृष्ण असा ध्वनी होता. आणि तसा चोखामेळ्याचे हाडकं विठ्ठल विठ्ठल असे म्हणत होते. आणि मग नामदेवांना ते हाडकं आणले आणि आजही चोखामेळ्याची समाधी इथे महाद्वाराच्या सामने आहे. पहिलं दर्शन कोणाचं होतं, चोखामेळ्याचं, आणि मग दर्शन विठ्ठलाचं होतं. जसं चोखामेळ्यानं जिद्द धरली, चिकाटी धरली, तशी निष्काम भक्ती जर आपण केली तर आपल्याला देव भेटल्याशिवाय काय राहणार नाही. जसं हे महान काम करणारे आंबेडकर 6 डिसेंबरला निर्वाण दिले, यशाची कंक आणि संभाजीचे पेटाचे तुकडे शिवणारा, असे महान काम करणारे हे जे होऊन गेले त्यांचे आपण स्मरण करूया. ते जसे वागले तसं आपण वागूया. हा व्हिडिओ आवडला असेल क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.